नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला करंट अफेअरचा जो टॉपिक आहे पा ॲग्रो टेररिझम पा. आता होतं असं पा, कोरोना कोणामुळे आला असं जर प्रश्न जर विचारला, कोणालाही जर विचारला कोणत्या देशामुळे हा पूर्ण जगभरामध्ये रोग पसरला, तर ह्याचं उत्तर एकमेव ते म्हणजे चायना. म्हणजे एखाद्या कंट्रीवरती बॉम्ब न टाकता सुद्धा आपण त्यांचे जास्तीत जास्त जीव घेऊ शकतो, त्यांच्यामध्ये आपण टेररिझम फैलावू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण ते म्हणजेच ॲग्रो टेररिझम पा, जे की आत्ता सध्या करंट न्यूजमध्ये आहे पा. जे की अमेरिकेमध्ये चायनाचे जे 2 रिसर्चर जे असतील पा, जे की तिथं ॲकॅडमिकचा पार्ट होते, तर त्यांच्यातर्फे ॲग्रो टेररिझम कशा प्रकारे इथं पसरवला जात होता किंवा त्याचा प्रयत्न करणार होते, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहेत. तर याच्यामध्ये पहिलं म्हणजे ॲग्रो टेररिझम म्हणजे नेमकी काय असते. तर ॲग्रो टेररिझम म्हणजेच जे की ॲग्रिकल्चरसाठी एक सगळ्यात धोकादायक असे एक व्हायरस किंवा फंगस किंवा बॅक्टेरिया जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील पा, त्यांच्यातर्फे जे की सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरचे जे काही क्रॉप्स असतील ज्याच्यावरती इकॉनॉमी डिपेंडन्स आहे, तर त्या सगळ्यांना धोका पोहोचवणे म्हणजेच तुमचं काय ॲग्रो टेररिझम आहे पा. तर आपण सुरुवात करूया नेमकी काय ही न्यूज आहे. तर हे आपण पाहूया. पहिलं ते म्हणजे असे कोणते 2 चायनीज सायंटिस्ट होते की जे रिसर्चर होते की जे हे सगळं काम करत होते, आणि हे मागच्या ज्या 2-3 दिवसामध्ये त्यांचं ज्यावेळेस पूर्णपणे त्यांना कस्टडीमध्ये किंवा त्यांच्यातर्फे US त्यांची जी चौकशी करण्यात आली, त्याच्यातर्फे एक आपल्याला समजलं की नेमकी हे जे रिसर्चर असतील हे रिसर्चर चायना पुरस्कृत होते, म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटने यांना फंडिंग केली होती. या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत पा. मग हे 2 चायनीज रिसर्चर कोण होते, तर यांचं नाव आहे पा विनक्विंग जियान आणि त्याच्यानंतर झुनयॉंग लिव. हे जे असतील हे 2 चायनीज रिसर्चर आहे पा. यांना अरेस्ट केलं गेलं कशाच्या संदर्भामध्ये, तर यांना अरेस्ट याच्यामुळं केलं गेलं जी एक फंगस आहे पा, फुझॅरियम ग्रॅमिनेरियम पा. ही जी फंगस आहे ह्या फंगसची स्मगलिंग करण्याच्या विरोधात किंवा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले की ही जी फंगस असेल याची स्मगलिंग ते करत होते, म्हणून यांना अटक झाली पा. मग ही फंगस नेमकी कोणती पा, ही फंगस अशी किती धोकादायक आहे, तर ही फंगस जी असेल पा, ही फंगस खूप धोकादायक आहे. याने अक्षरशः एखाद्याचं देशाचं कंबरड मोडू शकतं पा. कशा प्रकारे, कारण तिथं उत्पन्न जे काही व्हीट असेल, मेज असेल, राईस असेल, असे जे काही खाण्यामध्ये सगळ्यात जास्त वापरले जातात क्रॉप, अशांचं उत्पन्न डायरेक्ट 0पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. अशी ही फंगस आहे पा. एवढी डिस्ट्रॅक्टिव्ह ही फंगस आहे ज्याचा स्मगलिंग करण्याच्या आरोपाखाली USA या 2 सायंटिस्टला काय केले, अटक केलेली पा. मग ही जी फंगस असेल ही फंगस नेमकी काय करते, ही फंगस नेमकी काय करते, तर ही फंगस जी असेल फुझॅरियम हेड ब्लाइट हा एक डिसीज आहे पा. फुझॅरियम हेड ब्लाइट ज्याला FHB म्हटलं जातं पा. हा जो डिसीज असेल, हा डिसीज व्हीट असेल, बार्ली असेल, मेज असेल आणि राईस असेल, या क्रॉपमध्ये जे मेजर क्रॉप आपण समजले जाते, तुम्ही जर आजही पाहिलं असेल जे जगामध्ये जे वादविवाद जे सुरू आहे पा, याच्यातले 40% जे वाद असतील ते फूड क्रायसिसमुळे आहेत पा, फूड क्रायसिसमुळे. मग जर हे जे मेन क्रॉप आहे हे सगळ्यात जास्त खाण्यासाठी वापरले जाते, जर याच्यामध्ये जर असा एक खतरनाक डिसीज जर येत असेल एका फंगसमुळं, तर 100% तिथं फूड क्रायसिस होणार आहे पा. तर हे USA करण्यासाठी हे चायनीज पुरस्कृत असे तिथं गेले होते पा. तर ह्या फंगसमुळं हा डिसीज होतो फुझॅरियम हेड ब्लाइट. तो जो असेल व्हीट असेल, बार्ली असेल, मेज असेल आणि राईस असेल, याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम हा डिसीज स्प्रेड झालेला आपल्याला दिसतो या फंगसमुळे पा. दुसरं ते म्हणजेच याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे. आता तुम्ही सांगा, जर अमेरिकेवर मी बॉम्ब नाही टाकू शकत किंवा भारतावर मी बॉम्ब नाही टाकू शकत, पण इथल्या लोकांना किंवा इथलं जे काही तुमचं जे इकॉनॉमी असेल, त्याच्यानंतर तुमचं जे काही सगळं वातावरण असेल, हे डिस्टर्ब करण्यासाठी हे ॲग्री वेपन्स आपण वापरणार आहे पा. तर हे वेपन अशा प्रकारे वापरायचं की ज्याच्यावरती संशय पण येणार नाही, आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे हेतू आहे ते सुद्धा साध्य तिथं होतो पा. तर हे ॲग्रो टेररिझम वेपन म्हणून या फंगसकडे पाहिलं जातं. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, क्रॉप डिवॅस्टेशन आणि इम्पॅक्ट ऑन फूड सिक्युरिटी, जी फूड सिक्युरिटी असेल ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. त्याच्यामुळं यांना ही अटक झालेली आहे पा. दुसरं याच्यावरून आपल्याला कळलं की कोणती फंगस होती, त्या फंगसचं नाव, त्याच्यामधून कोणता डिसीज होतो, कोणत्या क्रॉप्सवरती तो डिसीज येतो, हे आपल्याला कळलं आहे पा. आता याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच यांना जी अटक केली, जसं की आपल्या इथं वेगवेगळे पोलीसचे डिपार्टमेंट आहेत पा, वेगवेगळे पोलीसचे डिपार्टमेंट, तसंच अमेरिकेमध्ये पण पोलीसचे डिपार्टमेंट आहे ज्याला आपण
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पा, ही एक FBI त्याला म्हटलं जातं. FBI लिंक्स द रिसर्चर्स टू द चायनीज स्टेट फंडेड रिसर्च स्पार्किंग कन्सर्न अबाउट द वेपनायझेशन. म्हणजेच FBI ने त्या चौकशी केली त्या दोघांची, त्याच्यातून हे दिसून आलं की हे जे 2 रिसर्चर होते, तर हे 2 रिसर्चर्स जे की चायनीज सरकारने फंडिंग केलेले असे जे रिसर्च असतील, म्हणजे जे काही तुमची स्मगलिंग जी केली जात होते, ह्या सगळ्या स्मगलिंग करण्यासाठी चायनाने फंड दिलेला आहे, असं यांच्या चौकशीतून पुढं आलेलं आहे. आणि जी फंगस असेल ती फंगस वेपनायझेशन म्हणून तिथं वापरली जाणार, म्हणजेच एक वेपन म्हणून तिथं वापरली जाणार आहे. हे 2 जे रिसर्चर असतील पा, हे 2 रिसर्चर तिथं अकॅडमिकच्या पार्टच्या रिसर्चसाठी ही फंगस घेऊन गेले होते, ही फंगस घेऊन गेले ते पा. आता पुढे गेल्यानंतर जी फ्युजारियम ग्रॅमिनेरियम हे जी फंगस आहे, ही नेमकी फंगस कशा प्रकारे एंटर करते, काय इम्पॅक्ट होतो हे आपल्याला पाहिजे. आता ही जी फंगस असेल पा, ही प्लांटमध्ये एंटर कशा थ्रू करते, हे तुमचं प्लांट आहे. आता आपण या सगळ्या गोष्टी फिजिओलॉजीमध्ये शिकलेलो आहे, ॲग्रोनॉमीमध्ये पण थोड्याफार शिकलोय पा. जे प्लांटचं नाक म्हटलं जातं पा, श्वासोच्छवास, जसं की आपलं नाक आहे पा, हवा आत घेणे हवा बाहेर सोडणे, याच्यासाठी आपलं नाक हे काम करत असते. तसंच प्लांटमध्ये एक ऑर्गन असतो, त्याचं नाव आहे स्टोमॅटो. जे तुम्ही जर पान जर समजा याच्या खाली जर पाहिलं, मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये एक छोटे छोटे असे होल्स दिसतात पा, ज्याच्यामधून हवा आत येते बाहेर जाते पा. दुसरी गोष्ट ट्रान्सपिरेशन सुद्धा त्याच्याद्वारे होत असते पा. ह्या ज्या सगळ्या गोष्टींसाठी हे स्टोमॅटो काय असतो, तिथं इसेन्शियल पार्ट असतो प्लांटमध्ये. मग ही जी फंगस असेल, ही फंगस सुद्धा प्लांटच्या बॉडीमध्ये एंटर कशा थ्रू करते, नॅचरल ओपनिंग्स लाईक स्टोमॅटो जे असेल यांच्या थ्रू ती आतमध्ये जाते, आणि आतमध्ये गेल्यानंतर ते जे काही स्टेजेस असतील त्यांच्या ग्रोईंग स्टेजेस, त्याच्यावरती इम्पॅक्ट आपल्याला पडलेला दिसतो. पूर्णपणे त्या प्लांटला डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम ती फंगस करते पा. ही कशाद्वारे करते, कशा प्रकारे करते, तर ही काय करते, एक मायकोटॉक्झिन. आता मायकोटॉक्झिन म्हणजे काय, मायको म्हटल्यानंतर फंगस, मायकोलॉजी आपण पाहतो पा, मायकोलॉजी म्हटल्यानंतर काय, स्टडी ऑफ ए फंगस असं आपण म्हणतो. तसंच मायकोटॉक्झिन आहे. मायको म्हटल्यानंतर फंगस, आणि टॉक्झिन म्हटल्यानंतर जे काही तुमचं केमिकल असेल जे टॉक्झिक असेल पा. तर असं केमिकल जे फंगसद्वारे तयार केलं जातं, पण ते टॉक्झिक असतं, असे ते टॉक्झिक सबस्टन्स ती फंगस बनवते. ते टॉक्झिक सबस्टन्स कोणते, तर ते टॉक्झिक सबस्टन्स आहे पा डिऑक्सी निव्हॅलिनॉल, ज्याला DON डॉन असं म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर जिआरिलो ओनपा. तर हे 2 असे मायकोटॉक्झिन्स आहे जी ही फंगस तयार करते प्लांटच्या बॉडीमध्ये. याच्यामुळे होतं काय, याच्यामुळं ह्युमनला सुद्धा त्रास होतो. ह्या मायकोटॉक्झिनमुळे ह्युमनला सुद्धा त्रास होतो, ते म्हणजेच वॉमिटिंग होणे, म्हणजे उलट्या होणे. आणि जे काही तुमचं जिओर्लिन असेल, ही इम्पॅक्ट करतं काय, लाईव्ह स्टॉक्स जे रिप्रोडक्शन असेल पा, जे जनावरं असतील त्यांनी जर समजा यांच्या हे फंगस असलेले जे काही तुमचे क्रॉप्स असेल ते जर खाल्ले, त्यांच्या रिप्रोडक्शनवरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. ह्युमनमध्ये वॉमिटिंग होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गर्भपात सुद्धा होऊ शकतो. असे खतरनाक डिसीज आपल्याला इथं होऊ शकतात या मायकोटॉक्झिनमुळे पा, मायकोटॉक्झिनमुळे. दुसरं, ही जी फंगस असेल सेव्हरली डॅमेज कुठल्या क्रॉप्सला करते, मी आत्ताच सांगितलंय, व्हीट, बार्ली, मेज आणि राईस जे मेजर क्रॉप समजले जातात प्रत्येक देशामध्ये, त्या क्रॉपवरती याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट दिसतो. आणि हे जर समजा इम्पॅक्ट झालेली जी काही तुमचे हे क्रॉप्स असतील, ज्याला याने इम्पॅक्ट केला असेल किंवा ज्या फंगसनी यांच्यावर जे अटॅक केला असेल, असे जर आपल्याकडून कन्झप्शनमध्ये जर गेले, तर ते आपल्यासाठी अनफिट असतात, ते आपल्यासाठी धोकादायक असतात पा. जर असं जर झालं तर जवळपास लक्षात ठेवा, हे जर वेपन म्हणून जर वापरलं गेलं तर काय होणार आहे पा, जगामध्ये $10 बिलियन US क्रॉप डॅमेज ॲन्युअली डिस्टर्बिंग फूड सप्लाय. ॲन्युअली तुमचा लॉस किंवा क्रॉप $10 बिलियन क्रॉप्स तुमचे लॉसमध्ये जाणार आहे. त्यांच्यापासून उत्पन्न नाही भेटणार, आणि जर त्यांच्यापासून उत्पन्न जर भेटलं नाही तर तुमची पूर्णपणे फूड सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली असेल. पूर्णपणे लोक भूकबळीमुळे मरतील पा. एवढी खतरनाक कंडिशन तिथं तयार होऊ शकते जर अशा प्रकारचे वेपन्स म्हणून वापर केला तर. चायना पा काय काय करतंय, खतरनाक चायना आहे पा. त्याच्यानंतर पा ॲग्रिकल्चर आणि हेल्थ रिस्क. ॲग्रिकल्चरसाठी पण रिस्क आहे आणि आपल्या बॉडीसाठी सुद्धा रिस्क आहे. जे मायकोटॉक्झिन्स असतील जे फंगसमध्ये पा, थ्रू द फूड प्रोसेसिंग पॉयझनिंग सिग्निफिकंट थ्रेट टू द ॲग्रिकल्चर अँड हेल्थ वर्ल्ड वाईड. फूड प्रोसेसिंगद्वारे, कारण आपण जे पिकं हे घेणार आहे पा, ज्याच्यापासून आटा बनवला जाईल, बिस्किट बनवले जाईल पा, तर असे जे असतील हे जर समजा
या फंगसने अटॅक केलेले असतील ते जर फूड प्रोसेसिंगमध्ये जर गेले तर ते डायरेक्ट आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट करेल. दुसरी गोष्ट जे ॲग्रिकल्चरचं असेल ते ॲग्रिकल्चरचा पूर्णपणे लॉस झालेला असेल. अशी कंडिशन अगोदर कधी झाली होती का? अशी कंडिशन ॲग्री वेपन्स ते जे म्हणून जे आपण वापरणार इथं जे चायना वापरतंय त्याच्या अगोदर अशी कंडिशन झाली, परंतु ते कोणाचा असा हेतू नव्हता की तिथं लॉस व्हायला पाहिजे. पण अशा प्रकार झालेला आहे. जसं की 1991ला जे फ्युजारियम स्ट्रेन असतील कुवेतमध्ये, आपल्याला माहिती कुवेत कशासाठी प्रसिद्ध आहे? कुवेत जे असेल ते ऑइलच्या प्रोडक्शनसाठी प्रसिद्ध आहे. तिथं जे काही आपल्या तिकडं पाण्याच्या विहिरी असतात तिकडं तशा ऑइलच्या विहिरी असतात. तिथल्या ज्या विहिरी होत्या ऑइलच्या तिथं आग लागली आणि त्याच्यामधून हे जे फ्युजारियम स्ट्रेन्स बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं, त्या विहिरीतलं जे काही तुमचं ऑइल असेल त्यांनी त्याच्यामुळं जे बाजूबाजूचे जे काही तुमचे रिझर्व्स असतील पाण्याचे, जे साठवून ठेवलेले पाणी असतील किंवा त्याचे जे रिझर्व्स असतील ते कॉन्टॅमिनेटेड झाले, म्हणजे ते दूषित झाले त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर 99% ऑफ फ्रेश वॉटर हायलायटिंग द ॲग्रो टेररिझम. तिथले जवळपास 99% जे की फ्रेश वॉटरचे जे साठे होते ते पूर्णपणे कॉन्टॅमिनेटेड झाले. आणि तिथं काय झालं, जी वॉटर स्कॅरेसिटी तिथं निर्माण झाली, कारण पाणी पिऊ शकत नाही, कारण हे फ्युजारियम स्ट्रेन्स त्याच्यात आहे. तर हे एक ॲग्री टेररिझमच आपण त्याला म्हणू शकतो. पण तिथं कुठलाही हेतू नव्हता की या देशाचं लॉस व्हावं, पण इथं चायनाने जाणून बुजून USA जे काय असेल ते करण्याचा इथं प्रयत्न केला आहे. उद्या आपल्यावर पण होईल. एवढं खतरनाक चायना आहे. आपण तर एक तर ऑलरेडी त्यांच्या विरोधात आहे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आपल्याही बाबतीत, त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढं काळजी घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मॉडर्न फ्युजारियम ग्रॅमिनेरियम आउटब्रेक्स कॅन डिस्ट्रॉय द एंटायर व्हीट इन अ जस्ट डे. थोड्या दिवसामध्ये ही जी फंगस असेल पूर्णचे पूर्ण एंटायर फील्ड जे असेल व्हीटचं ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी याच्यात एवढी खतरनाक आहे, म्हणून एवढा मोठा इश्यू झालेला आहे याच्यामध्ये. याच्यावरती कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत फुल्ली रेजिस्टन्स असलेली व्हरायटी या फंगसला आजपर्यंत तयार झालेली नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही आपल्यासाठी खूप धोकादायक गोष्ट आहे. चायना असे वेगवेगळे वेपन्स तयार करते की बॉम्ब नाही टाकू शकत, युद्ध नाही घेऊ शकत डायरेक्टली, कारण दुसऱ्या देशांना सुद्धा त्रास होईल. तर मग अशा पद्धतीने, म्हणजे असं नाही जात तर अशा पद्धतीने अटॅक करायचं. ह्या सगळ्या गोष्टी चायनाकडून केल्या जातात. आपणही त्यांच्या जवळ आहे. दुसरी गोष्ट आपल्यावर अशा गोष्टी होऊ शकतात. आज USA केलं, उद्या भारताची पण वेळ येऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला एकदम सजग राहावं लागेल पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये शेवट जे असेल आत्तापर्यंत आपण सगळी माहिती पाहिली. करंट अफेअरचा व्हिडिओचा जो असेल आपला त्याचा शेवट आपण एका प्रश्नाने करत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं असते. तर आजचा जो प्रश्न आहे व्हॉट इज द फ्युजारियम ग्रॅमिनेरियम नोन टू कॉज व्हीट रस्ट, फ्युजारियम हेड ब्लाइट, राईस ब्लास्ट, मेज ब्लाइट आणि नन ऑफ दिस. म्हणजे याच्यापैकी जी ही फंगस असेल ही फंगस कोणता डिसीज क्रिएट करते असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तिथं द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा करंट अफेअरचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला, किंवा ॲग्रिकल्चरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील, असेच जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याची लिंक जेवढे कोणते ॲग्रिकल्चरचे एक्झामचे ॲस्पायरंट असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. इथंच आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.